नमस्कार, मी मिनल माळी मडवी. घेऊया राज्यासह देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा. राज्यात बांबू लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात येत असून सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पासह कोयना धरणात स्कुबा डायव्हिंग सारखा जलपर्यटन प्रकल्पही राबवण्यात येणार आहे. याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदारसंघाचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिवाचं त्यांनी दर्शन घेतलंय. धाराशिव जिल्ह्यात 459 कुणबी मराठा नोंदी आढळलेत. नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं शिबिरं घेण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांचे प्रस्ताव स्वीकारून त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या 50व्या गळीत हंगामाचा शुभारंभ झालाय. मंत्री शंभूराज देसाई, चेअरमन यशराज देसाई आणि ज्येष्ठ सभासद यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून हा शुभारंभ करण्यात आलाय. उशिरा ऊस तोडणी झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी या कारखान्यानं 50व्या हंगामापासून गाळप क्षमता वाढवली असल्याची माहिती चेअरमन यशराज देसाई यांनी दिली. पुणे विद्यापीठ आवारात भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आणि डावे पक्ष प्रणित स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांमध्ये तुफान हाणामारी झाले. त्यावरून आता राज्याच्या राजकारणात देखील चर्चेला उधाण आले. गृहमंत्र्यांकडून गुंडगिरीला अभय देण्यात येतोय का असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत केलाय. गृहमंत्री फडणवीस यांना खडे बोल त्यांनी सुनावलेले आहेत. विद्येच्या माहेरघरात देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदींविषयी निंदनीय मजकूर खरडणारी उलटी मती कुणाची असेल? आतापर्यंत शांत असलेलं विद्येचं माहेरघर हे कुणाच्या इशाऱ्यांनी अस्वस्थ होतंय हे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. राज्याचं गृह खातं या कृत्यामागच्या करवित्यांचे चेहरे उजेडात आणल्याशिवाय राहणार नाही, स्वस्थ बसणार नाही असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिले. सरकारचा शासनादेश जरांगेंकडे सोपवण्यात आलाय. सरकारच्या शिष्टमंडळ जरांगेंना भेटले, त्यांची विचारपूस केली आणि यावेळी त्यांनी हा शासनादेश सुपूर्द केलाय. मराठा समाजातील सगळ्यांना आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळणार असल्याचं या शासनादेशात म्हटण्यात आलंय. मराठा समाजानं कुणबी वंशावळीचे पुरावे दिल्यास प्रमाणपत्र मिळते. सरकारनं आरक्षणात काही सुधारणा केल्यास स्वागतार्ह आहे, पण त्याचं प्रमाणपत्र अत्यल्प आहे, प्रमाण अत्यल्प आहे. जरांगे पाटील यांच्या किती मागण्या मान्य होतील हे सरकारच सांगू शकेल. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जरांगे पाटील आणि शिष्टमंडळाच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. धमकी देणाऱ्या गृहमंत्र्यांनी आधी स्वतःचं तोंड उघडावं. अंमली पदार्थांच्या सेवनाला जबाबदार कोण? फडणवीस आणि शहांनी याचं उत्तर द्यावं. संजय राऊत यांनी हे आव्हान दिले. ड्रग्स मुक्तीची सुरुवात मातोश्रीपासून करा. दुसऱ्यांना बोलण्यापूर्वी तुम्ही काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा. उपमुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं तर तुमच्या मालकाचं कुटुंब आर्थर रोड तुरुंगात असेल. नितेश राणेंनी संजय राऊतांना हे प्रत्युत्तर दिले. एल्विशला वर्षावर नेणारा खासदारच ड्रग्सचं सेवन करतोय. मुख्यमंत्र्यांच्या टोळीतला तो खासदार कोण असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे. आदित्य डिनोसोबत काय करायचा असा सवाल करत नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीडीडी चाळीची पाहणी केली। पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाची राज ठाकरे यांनी पाहणी केली। यावेळी राज ठाकरे यांनी पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केली, तसंच परिसरातील नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्यात। स्थानिकांनी राज ठाकरेंकडे अनेक तक्रारीही केल्यात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी जी आपली एल्गार रथयात्रा सुरू करणार आहेत, मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणादरम्यान रविकांत तुपकर यांनी आपले आंदोलन स्थगित केलं होतं। आता मात्र मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटल्यानंतर पुन्हा एकदा रविकांत तुपकर विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत। 5 नोव्हेंबरपासून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्यात एल्गार रथयात्रा काढत आहेत। नेपाळमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले। भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे। आमच्या सर्व संवेदना या परिवाराच्या सोबत आहेत। जखमींनी लवकर बरं व्हावं असं म्हणत नेपाळच्या घटनेवर मोदींनी ट्विट केलं। नियमबाह्य भरती केल्याप्रकरणी हिरे कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अद्वै हिरे उद्धव गटाचे नेते आहेत। अद्वै हिरेंसह माजी आमदार अपूर्व हिरेंवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। शासनाची वेतनापोटी लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय। शिक्षण उपनिरीक्षक यांनी गुन्हा दाखल केलाय। गोंदिया जिल्ह्यात 4 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर 10 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। यामुळे निवडणूक असलेल्या गावांमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे। जिल्ह्यात 4 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होते। मतदानाद्वारे थेट जनतेतून सरपंचांची निवड होणार आहे। सरपंच पदाच्या 4 जागांसाठी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। गावचे कारभारीकरण आपल्या हातात यावं यासाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली।